द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झालेला असून द्राक्षांचं पीकसुद्धा आता जोमदार येण्यास सुरुवात झालेली आहेत आणि जर बघितलं तर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्षांची निर्यात जी आहे तर ती 100 कंटेनरने कमी झालेली आहेत. कारण की जे मान्सूननंतर जो काही अवकाळी पाऊस झाला होता आणि आता 4-5 दिवसापासून ढगाळ वातावरण आणि धुकं याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर होत असल्याची माहिती जी आहे तर ती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून समोर आलेली आहेत. कारण की द्राक्षाच्या उत्पन्नावर परिणाम होतो आहे आणि द्राक्षाचा हंगाम जे आहे तर ते गेल्या वर्षाच्या तुलनेत लेट सुरू झालेला आहेत आणि त्याच्यामुळे जर बघितलं तर साधारण मागच्या वर्षी 450 कंटेनरमधून द्राक्षाच्या हंगामाला सुरुवातीला द्राक्षांची निर्यात झालेली होती. मात्र आता ही कुठंतरी निर्यात जी आहे तर ती 312 कंटेनरमधून झाल्यामुळे साधारण 100 ते 125 कंटेनरमधून द्राक्षे ची निर्यात ही कमी झाल्याची माहिती समोर आलेली आहेत. गेल्या वर्षी 28 हजार द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंद केलेली होती. मात्र ह्यावेळेस 26,000 द्राक्ष उत्पादकांनी आत्तापर्यंत नोंद केलेली आहेत आणि मार्चपर्यंत मुदत असल्याकारणाने साधारण ह्यामध्ये वाढ होऊ शकते. मात्र गेल्या वर्षी जर बघितलं तर 2,12,000 मॅट्रिक टनापर्यंत द्राक्षांची युरोप आणि नॉन युरोप देशांमध्ये निर्यात झालेली होती आणि ह्यावेळेस आत्तापर्यंत फक्त नॉन युरोप देशांमध्ये द्राक्षांची जी आहे तर ती निर्यात झालेली आहेत आणि जास्तीत जास्त कशी निर्यात करता येईल यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी आणि ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे द्राक्षांवर जे तर औषध फवारणी करावी अशी जी माहिती आहे तर महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.